नेताजी नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्याला संशयावरून एका कुख्यात आरोपीने धारदार चाकूने वार करून ठार केलं। ही भीषण घटना रविवारी रात्री 9:15 वाजता घडली। या प्रकरणी लोहारा पोलिसांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे। वर्षभरासाठी तडीपार केलेला आरोपी शहरात ठाण मांडून होता। त्याच्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अशी तक्रारही संबंधिताने पोलिसांकडे केली होती। मात्र त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे खुनाची घटना घडली आहे। हेमंत कांबळे वय वर्ष 41 असं मृताचं नाव आहे। हेमंत हा कुणालाही मदत करण्यासाठी धावून जात होता। त्याचा हा स्वभाव त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला। परिसरातील एका विधवेला शासकीय योजनेतून कामगाराची पेटी मिळवून देणं त्याच्या अंगलट आलं। विधवेला मदत केल्यामुळे तिचा दीर कुख्यात आरोपी श्याम सुभाष जोगदंड वय वर्ष 28 हा हेमंत कांबळे यांच्यावर संशय घेऊ लागला। याला इतरांनीही खतपाणी घातलं। यात प्रकरणात शिवीगाळ व धमकी देण्यापर्यंत पोहोचलं। श्याम जोगदंड याने त्याच्या वहिनीच्या मोबाईलवरून हेमंत कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली। या संदर्भात हेमंत कांबळे 27 मे रोजी लोहारा पोलीस ठाण्यात पोहोचले। तेथे त्याने तडीपार आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं सांगितलं।